अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुणवंतांचा गौरव. पालकांनी मुलांना इतिहास आणि संस्कारांची ओळख करून द्यावी. करण कराळे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण नगरसेवक करण कराळे यांची दमदार आणि प्रेरणादायी उपस्थिती ठरली. विद्यार्थ्यांचा सत्कार करताना त्यांनी केवळ अभिनंदनच केले नाही, तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शनही केले. आपल्या भाषणात कराळे यांनी आजच्या पिढीसमोर उभ्या असलेल्या आव्हानांवर भाष्य करताना संस्कार, इतिहास आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यांचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांना फक्त पुस्तकातील शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांना रामायण, महाभारत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची ओळख करून दिली पाहिजे. आपल्या इतिहासातूनच प्रेरणा, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची ताकद मिळते, असे प्रभावी मत त्यांनी व्यक्त केले. तसेच मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना त्यांनी पालकांना विशेष आवाहन केले. मोबाईल हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे साधन ठरू शकतो, मात्र त्याचा योग्य वापर कसा करायचा हे पालकांनी मुलांना समजावून सांगितले पाहिजे. संवाद, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन हीच आजच्या काळाची खरी गरज आहे, असे ते म्हणाले. करण कराळे यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. त्यांच्या या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात दाद दिली. गौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत उत्साहात संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आनंद गांधी, रोहन भुजबळ, रोहित आसने, अजय मोहिते, व्यंकटेश कुलकर्णी, निंबाळकरताई, मानेताई यांच्यासह इतर पदाधिकारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. 10वी आणि 12वी हे दोन्ही जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन व्यक्त करतो. कारण की अनेक वर्षांपासून फार मेहनत घेऊन आपण या ठिकाणी आले आहात. 10वी 12वी पास होऊन उत्तीर्ण होणं ही म्हणजे विद्यार्थ्यांपेक्षा पालकांसाठी एक फार महत्वाची बाब असते. त्यासाठी तुम्ही सर्व उत्तीर्ण झालेले आहात, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तो कार्यक्रम आयोजित करण्यामागे आमची जी एबीव्हीपीची जी टीम असते, त्यामध्ये विशेष करून आनंदजी गांधी असतील, व्यंकटेश कुलकर्णी, अजय मोहिते, रोहितजी आसने, त्याचप्रमाणे आमच्या मानेताई असतील, निंबाळकरताई असतील, हे सतत गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये असतील, जिल्ह्यामध्ये असतील, एकदम सक्रियतेने काम करत आहात. विद्यार्थ्यांचे प्रश्न ते नेहमी वारंवार पाहतो की आंदोलन उभारत आहेत. एक चांगल्या पद्धतीची टीम आपल्या अहिल्यानगर शहराला मिळाली आहे, त्याबद्दल मी भाग्य मानतो की असे व्यक्ती आपल्यासाठी या नगर शहरासाठी भेटलेले आहेत आणि त्यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्याची. विद्यार्थ्यांपेक्षा हा जो मोबाईलचा प्रॉब्लेम आहे तो प्रोत्साहित केला जातोय असं मी म्हणेन की पालकांकडनं. कारण की आपण पाहतो लहान मुलं रडायला लागली, जेवत नसली की आणला मोबाईल ठेवला समोर. हा आजचा एकमेव पर्याय झालेला आहे लहान मुलांसाठी. काय पालक आपण करतोय तर याच्यामध्ये ठीक आहे, तुम्ही करतायत हे सगळं, पण मोबाईल जरी दाखवत असले तर आपण आपल्या लहान बाळांना किंवा लहान मुलांना किंवा मोठी असतील त्यांना काय दाखवलं गेलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. किंवा पालक असतील तर आता तुमच्या सगळ्यांच्या सुट्ट्या चालू आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण घरी जाताल तेव्हा आपल्या मोबाईलला जर पाहायचं असेल तर जिओ हॉटस्टारला येतं, मला वाटतं जिओ हॉटस्टारला तुम्ही महाभारत पाहू शकता, रामायण पाहू शकता. हे आवर्जून सांगण्याचं कारण हे आहे की तेव्हापासून आतापर्यंत आणि इथून पुढेही अजून हजारो वर्ष रामायण आणि महाभारत याच्याच आधारे आपलं जग चालत राहणार आहे, याच्याच आधारे आपलं दैनंदिन जीवन चालत राहणार आहे. कारण श्रीकृष्णांनी जे जे काही सांगितलेलं आहे त्या आधारेच आज सुद्धा आपलं चालतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या वर्षांपूर्वी जे काही मांडला आहे किंवा त्यांच्या चारित्र्यातून आपल्याला जे काही आजपर्यंत आलेलं आहे तेच इथून पुढे आयुष्यभर चालणार आहे.
आपण मोबाईलमध्ये किती टेक्नॉलॉजिकली पुढे गेलो तरी आपल्या ज्या कोर व्हॅल्यूज असतात त्या जुन्या पुरातन काळातूनच आलेल्या आहे आणि त्याच इथून पुढे चालू राहणार आहेत। आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला विसरता चालणार नाही। त्याच्यामुळे ही खास करून माझी आग्रहाची विनंती पालकांना देखील आहे की तुम्ही सुद्धा याची दक्षता घ्या आणि घरी गेल्यानंतर आपल्या मुलांना हे बघण्यासाठी तुम्ही भाग। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।